नमस्कार मित्रांनो, मी धीरज जिंगळे स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या. तर आजच्या दिवसामध्ये आपण उबेर आणि रॅपिडो दोन ॲपकडनं काम केले. मेन आज ओलामध्ये काम करायचं होतं पण घडलंच नाही. तर व्हिडिओमध्ये बघा की ओलासाठी काम करता करता बाकीच्या ॲपमधनं काम कसं झाले. तर व्हिडिओमध्ये बघा, नक्की आवडेल तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजलेत 5:24. आपण चाललोय CNG फिल करायला. काल CNG नव्हता भरलेला आणि आज थोडा उशीर पण झालाय. आणि आज आपला वीकली ऑफ असतो, पण आपण मतदानाच्या दिवशी सुट्टी घेतली होती, सो आज आपण काम करूया. बघूया आपली सुरुवात कोण करतो. आलोय आपण पिंपळे सौदागरला. CNG फिल केलाय आणि इथनं पुढे निघलोय. CNG ला पण गर्दी होती आणि इकडं आज सॅटरडे असल्यामुळे इथले राईड आता, कारण एक दोन वेळा आलो होतं इकडे, सॅटरडेला नाही भेटत आपल्याला, सो वाकडच्या साईडला जावं लागेल माझ्या हिशोबाने, ब्रिजच्या इथं. तर बघूया, हळूहळू जाऊ पुढं. जी भेटल एक आली होती ओलाकडनं मोशीची, पण त्या मोशीपासून परत भोसरी साईडला मोकळं यावं लागते सकाळ सकाळ, सो ती मी एक्सेप्ट नाही केली. आणि फेअर पण काय जास्त नव्हता, 143 होतं. इकडं असतं तर मी केली असते ती, पण फर्स्ट असते राईड जर. पण मोशीच्या साईडला, आळंदीच्या साईडला सकाळी पहिल्या राईडला घेऊन जायचं नाही, म्हणजे मी तरी जात नाही, कारण तिकडनं रिटर्नच्या राईड नाही पडत सकाळ सकाळी. नंतर दुपारनंतर 10च्या पुढे ठीक आहे, पण एवढे सकाळी नाही पडत. तर आता 6 वाजलेत आणि इकडं आपण चाललोय वाकडच्या साईडला. तर बघूया किती वेळ लागतोय फर्स्ट राईड भेटायला. फर्स्ट राईड आपल्याला उबेरकडनंच भेटली. तो आता निघलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला. आलोय कस्टमरच्या लोकेशनला, कॉल केलाय, येतो बोललेत. इथनं आहे राईड आपली सदाशिव पेठेतली, 210 फेर दाखवल्या. आता बघूया आपल्याला किती भेटतात. आलोय आपण स्वारगेट बस स्टँडला, कस्टमरला सोडले आणि कस्टमरचं बिल झालं 224 रुपये, आपल्याला दिले 204 रुपये. तर आता इथनं आपण स्टेशन साईडला वळूया आणि बघूया आपल्याला राईड कुठं भेटते ते. आलोय आपण इथं स्टेशनला आणि 30 एक गाड्या आहेत, पण इकडून परत जाणार एअरपोर्टला, तिकडनं परत वेळ होणार, त्याच्यापेक्षा थांबतोय. आता बघितलं तर 21 ते 25 गाड्या एक माझ्या हिशोबाने, जर ट्रेन असेल वेळेवर तर 15-20 मिनिटं लागतील. तर ठीक आहे, आज असं पण सॅटरडे म्हणल्यावर IT वाल्यांचे काही राईड भेटणार नाहीये, तर आपल्याला इथनंच राईड भेटणार आहेत. तर थोडंसं वेट करावं लागणार आहे. आज आपला ऑफ असतो, तरी पण आपण आज आलोय. तर बघूया आज आपल्याला काम किती करता येते. थोडं वेट करावं लागेल फक्त. आलोय आपण हिंजवडीला स्टेशनपासून. आपल्याला हिंजवडीची राईड भेटली होती, 266 आपल्याला दिलेत आणि आधीचे काहीतरी 204, तर 466 रुपये आपला अर्निंग झाले. तर आता इथनं बघू आपल्याला कोण राईड देते. आता इथनं आपण जर उबेरकडनं राईड भेटली तर आपल्याला 50 रुपये जास्त भेटणार आहेत पर राईड मागं. आणि बाकीचे ओला वगैरे बघूया पडले. ओलाची नाही पडली, रॅपिडोची एक आली, ती पण छोटीशी होती, सो नाही घेतली. तर बघूया आता इथं CNG पण आहे. CNG बघू जर फिल करू. आणि इथं नाश्ता इथंच पुढच्या जाऊ का ते काय माहिती, बघूया. नाश्ता पण केला नाही, जर असेल मॅनेज झालं तर आपण नाश्ता करू आणि पुढे CNG भरू आणि मग पुढे इथं काम करूया. आपण तिथंच आहे इंजवडीला, नाश्ता केला. इथं पुढे एक मस्त हॉटेल आहे, हॉटेल म्हणजे स्नॅक सेंटर आहे, पण एकदम व्यवस्थित नाश्ता, रेट पण व्यवस्थित आहे. 40 रुपयामध्ये इंदोरी पोहे आणि चहा, एकदम 20-25 असेच रेट आहेत आणि क्वालिटी पण आहे आणि गरम गरम. सो इथं नाश्ता केला आणि इथं साईडलाच एक 200-300 मीटरवर CNG पंप आहे इथं HP चा. थोडीशी गर्दी आहे, 5-6 गाड्या आहेत, तर 15-20 मिनिटं लागेल. 2 गाड्या CNG संपलाय, जास्त नाही बसायचा, 150-200 रुपयाचा बसलं तर पण ठीक आहे. मग नंतर आता आपण जर गॅस फिल केला तर टेन्शन नाही राहणार आपल्याला दिवसभर. आज थोडा उशीर आपण घरी केलं तर चालेल. आणि असं पण आपल्याला आज थोडंसं उशीरच होणार आहे सॅटरडे म्हणल्यावर, तर हरकत नाही, ठीक आहे. इथनं एक राईड पडत होते विश्रांतोडी वगैरे, पण मी ऑलरेडी नाश्ता हातातच होता, मग राईड काय घ्यायची म्हणून थोडंसं थांबलो. तर ठीक आहे, बघू किती वेळ लागतो इथं बाहेर पडायला, करतो अपडेट. तर आपण हिंजवडीला होतो, इथं भरपूर राईड होत्या, ओला, उबेर, रॅपिडो. तर उबेरची आपण एक एक्सेप्ट केली होती ससूनची, पण पिकअप होतं 4.3 किलोमीटरचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला रॅपिडोची एक राईड दिसली, तर 376 + 76 रुपये, जवळपास 450 रुपये आपल्याला या राईडची भेटणार आहेत. तर आपण उबेरची कॅन्सल केली आणि रॅपिडोची घेतली. त्याची कॅन्सल केली तर रेटिंग खराब होईल, पण हरकत नाही. 76 रुपये आपल्याला एक्स्ट्रा भेटणार आहे आणि कमिशन पण नाही कटत त्यामध्ये. तर ही राईड नक्कीच आपल्याला परवडेल आणि जो गॅप पडलाय आपला तो भरून निघेल. 471 रुपये आपलं अर्निंग झाले, 450 म्हणजे 900-950 आपलं अर्निंग होऊन जाईल. तर जवळपास अर्धा-पाऊण तासाचं आपलं मॅचअप होईल. तर ठीक आहे, बघूया राईडला किती वेळ लागतोय. कस्टमरला कॉल केला, येतो बोलले.
खराडीला आलो आहे आपण इयॉन फ्री झोन क्लस्टरला, ऑटो क्लस्टरला, IT क्लस्टरला. तर कस्टमरला सोडले, कस्टमरचं बिल चालले 457 रुपये, 457. तर 471, 25, 90, 930 वगैरे काहीतरी आपला अर्निंग झाला असो. तर आता इथनं बाहेर पडू आणि बघूया. तर रॅपिडोचं 150चं जे टार्गेट आहे त्याच्यामध्ये 12.5 किलोमीटर आता राहिले. रॅपिडोची जर एक 12.5 किलोमीटरची जर आपण राईड केली तर त्यामध्ये आपल्याला 150 रुपये भेटतील 12 वाजेपर्यंत. तर बघूया रॅपिडो पडते का आज. ओलाची तर होते का नाही काय माहिती कंप्लीट. प्रयत्न करू, छोट्या राईड जरी भेटल्या तरी ओलाची आपण 4 राईड करून टाकू. आणि इथनं आता ॲप ऑन करतो आणि बघूया कुठं राईड पडते ते. इयॉन खराडी फ्री झोन पासून आपल्याला राईड भेटली होती औतेवाडी, आणि हे रॅपिडोकडनंच होती. तर रॅपिडोकडनं आपण घेतली, आणि कारण आपल्याला ते 40 किलोमीटरचं टार्गेट कम्प्लीट करायचे. तर आता फक्त 1.5 किलोमीटर राहिले, म्हणजे एक राईड मला घ्यायची कोणती पण आता. तर मला 150 रुपये एक्स्ट्रा भेटून जातील, आणि आपला अर्निंग पण 1112 रुपये काहीतरी झालेले. आणि वेळ झाला 11 वाजले, 11 वाजून 7 मिनिटं, आणि गाडी चालली 96 किलोमीटर. आणि आपल्या 2 राईड झाल्यात उबेरच्या, आणि 2 राईड झाल्यात रॅपिडोच्या. ओलाची आज चान्स नाही भेटला. आता ही एक आणखीन एक बघल मी, रॅपिडोचे प्रयत्न करेल. रॅपिडो झाल्यानंतर मग आपण ओलाच्या मागं लागू, कारण टाइम आहे. जर ओलाकडनं आपल्याला 4 राईड आपण केल्या, भले छोट्या असू, तर आपल्याला 250 रुपये भेटतील. तर आज जरा माइंडने काम करून बघूया, स्मार्ट वर्क करण्याचा प्रयत्न करू, की कमी वेळेमध्ये जास्त पैसा कसा कमवता येईल त्याचा प्रयत्न करू. भले छोटा राईड असू द्या 40-50 रुपयाचे, तर आपण बघूया. त्याला पण जर पैसे देत असेल तर, इन्सेंटिव्ह देत असेल तर घेऊया. तर आता इथं कधी आलो नाही मी औतेवाडीला. आता एवढ्या 2-3 वेळा येऊन गेलोय, पण आता हा एरिया वेगळा. आता इथनं मेन हडपसरचा हायवे 3 किलोमीटर काहीतरी आहे, तिकडनं मी निघतो आणि हळूहळू ॲप चालू करून देतो. जिथं मला व्यवस्थित एखादी राईड भेटेल ती मी ॲक्सेप्ट करून निघून जाईल. आणि ओलाचा ट्राय करू. ओलाची राईड पडत नाहीये इथं. एक आपल्याला स्टेशनच्या साईडला पडत होत्या, पण आपण ऑलरेडी एक राईड ॲक्सेप्ट केली होती. सो आता इथनं बघूया कुठे जातोय ते. आणि हा, मला काल माझ्या कालच्या एका व्हिडिओला एकाने कमेंट केली होती की तुम्ही 3 ॲप कसे काय मॅनेज करतात. तर साधी गोष्ट आहे की 3 ॲप ऑन करायचे. समजा आता जशी माझी राईड संपली, तर आता मी ओला, रॅपिडो आणि उबेर 3 ॲप ऑन करून ठेवणार ID माझ्या. आणि जिथं मला व्यवस्थित राईड दिसेल ती मी ऍक्सेप्ट करा. समजा आता ओलाकडे ऑफर आहे, तर ओलाकडनं राईड कम्प्लीट घ्यायची आहे, किंवा ऑफर सोडून द्या. इतर वेळी पण जिथं आपल्याला किलोमीटरनुसार रेट व्यवस्थित असेल, एक राईड ऍक्सेप्ट केल्यानंतर बाकीचे 2 ॲप मी ऑफ करतो, ऑफलाईन जातो त्या ॲपला. ओला जर घेतलंय तर उबेर आणि रॅपिडो बंद करतो. रॅपिडो जर घेतली तरी ओला आणि उबेर बंद करतो. म्हणजे याने काय होतं, आपला वेळ वाचतो नेक्स्ट राईड भेटण्यासाठी, किंवा आपल्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतात. आपण जर एकच ॲप जर घेऊन बसलो तर त्यामध्ये राईड नाही पडणार. तर त्यासाठी मल्टिपल ID बनवलं, मल्टिपल ॲप आणि मल्टिपल ID नाही, ID एकच पण मल्टिपल ॲप. त्याच्यामुळे आपलं काम वाढतं. जसं आज आपला जो वेळ गेला, पण आपण आता मॅनेज केले, कारण ती एक राईड जी भेटली ही व्यवस्थित 28 किलोमीटरची आपल्याला 457 भेटलेत रॅपिडोकडनं. आणि कारण त्यांचं कमिशन नाही, तर आपल्याला प्रॉफिट वाढतं त्यामध्ये. तर ठीक आहे. आता इथनं तर बहुतेक नाही पडायची राईड. मला असं वाटतं हायवेला मला जावं लागेल हडपसरला. हडपसरपासून वानवडी थ्रू रेल्वे स्टेशनच्या साईडला आपण हळूहळू निघूया, आणि कोण राईड आपल्याला देते बघूया, करतो अपडेट. आपल्याला इथनं राईड पडली आहे उबेरकडनं बानेरची, डायरेक्ट 369 फेर दाखवलाय. आता आपल्याला किती भेटतो काय माहिती. आपल्याला रॅपिडोचं पूर्ण करायचं होतं टार्गेट, पण 1.5 किलोमीटरच राहिलं होतं, पण ते 12 वाजेच्या आत करायचे. पण ते काय रॅपिडोची राईड नाही पडत आहे. तर ठीक आहे, इथनं आपल्याला डायरेक्ट भेटली बानेर, म्हणजे तिथनं आपण परत एखादी राईड करून घरच्या साईडला जाऊ शकतो. तोपर्यंत आपलं टार्गेट पण पूर्ण होईल. तर 1100 आपलं झाले. 300 रुपये हे जरी पकडले त्याच्या 1400 रुपये होईल. तिथनं 2 राईड जरी कम्प्लीट केल्या व्यवस्थित वाल्या, तर आपलं टार्गेट पूर्ण होईल. तर ठीक आहे, आलोय आपण आता कस्टमरच्या लोकेशनला. कॉल झालाय, येतो बोलले. उबेरकडनं राईड होते आपल्याला, बघू किती वेळ लागतोय, करतो आपण. ची राईड घेतली होती औतेवाडीवरनं. तर ती होती बानेरची, पण कस्टमरने लोकेशन चेंज केलं, पिंपळे सौदागरला आणले. तर आपलं बिल झालंय 348 रुपये, आणि टोटल आपलं अर्निंग झाले 1446 रुपये. तर टाइम झालाय 12:39. गाडी चालली 125 किलोमीटर. आता आपल्या 3 राईड
उबेर 2 राईड, रॅपिडो 5 राईड कंप्लीट झालेले आहेत. तर आता आपण काय करूया, आता आपण असं ट्राय करू की ओलाच्या 4 राईड कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू, छोट्या छोट्यावाल्या. आता टाइम झालाय 12:39. सीएनजी भरला होता, सीएनजी अर्धे टाकी जास्त आहे आपल्याकडं, सीएनजीचा इश्यू नाहीये. तर आता ओलाच्या राईड आपल्या छोट्या छोट्या पडतात का नाही हे चेक करायचे, आणि पडलं तर आपलं काम होईल. 250 रुपये इन्सेंटिव्ह पण घेता येईल आपल्याला. आणि बघूया, इन्सेंटिव्ह पेक्षा राईड त्या छोट्या छोट्या भेटल्या पाहिजेत. तर मी आता ओला चालू करतो, फक्त ओला चालू करतो आणि रॅपिडो चालू करतो. उबेर चालू करत नाही, कारण उबेरला राईड भरपूर आहेत, कंटिन्यू पडतात आहेत. पण रॅपिडो आणि ओला हे 2 ॲप चालू करू आणि बघूया टार्गेट पूर्ण करता येते का आपल्याला. ठीक आहे, बघूया पुढं कोणती राईड पडती, करतो अपडेट. पिंपळेस सौदागरवरनं आपण ओलासाठी करतो तो काम, पण आज ओलाचं काम नाही झालेलं. रॅपिडोची राईड पडली आपल्याला 345 रुपयाची. चाकण MIDC दिसलं मला, सो पटकन ॲक्सेप्ट केलं, कारण त्याच्यामध्ये कमिशन वगैरे कट नाही होत आपलं. तर टोटल आपलं काम झालं 1789 रुपयाचं. समजा 1800 रुपयाचं काम झालं आपलं आज. आणि टाइम झालाय 2:12. गाडी चालली 155 किलोमीटर. आणि उबेरकडनं 2-3 राईड उबेरकडनं केल्या आणि 4 राईड आपण रॅपिडो केल्यात आज. रॅपिडोची भेटली, पण ती जर 12 वाजेच्या आधी भेटली असती तर आपल्याला 150 रुपये भेटले असते, पण 12 नंतर भेटल्यामुळं काय ठीक आहे, हरकत नाही, पण रेट व्यवस्थित असतो त्यांचा, त्यामुळे त्यांची राईड कधी भेटू द्या घ्यायची. तर आता इथनं आपण घरी निघूया. घर इथनं जवळपास 10-12 किलोमीटर आहे. तर ठीक आहे, आणि CNG भरून घेऊ जातात आता. आणि उद्या आपल्याला कन्फर्म राईड आहे मुंबई एअरपोर्ट T2 पासनं घ्यायचंय कस्टमरला. तर मित्राकडनं जी मागच्या वेळेस आपण सोडली मागच्या आठवड्यामध्ये, त्यांना परत आणून सोडायचे आकुर्डीला रावेतचे तिथं. तर हरकत नाही, कन्फर्म राईड आहे म्हणल्यावर एकच राईड करायची. तर 12 वाजता तिकडं कस्टमर उतरणार आहे. तर त्याच्या हिशोबाने आपल्याला 7-7:30ला आपल्याला निघावं लागेल माझ्या हिशोबाने, कारण तिथं जाऊन आपल्याला CNG पण भरावं लागेल. तर CNG तिथंच होता 2-3 किलोमीटरवर, सारा काहीतरी म्हणून आहे. तर ठीक आहे, CNG भरू आपण तिथं आणि मग तिथनं बघू काहीतरी नाश्ता वगैरे सोबतच घेऊन जाऊ, म्हणजे टेन्शन राहणार नाही परत तिकडे येताना. म्हणून बघू येताना काय केला नाही केला तरी चालते, आपल्याला आहे सवय. तर ठीक आहे, तर आजच्या दिवसापुरतं आपण इथे एंड करतोय. आज सगळं ठीक काम झालं, किलोमीटरच्या हिशोबाने व्यवस्थित झाले. फक्त आपण सॅटरडे असलं, आपलं फ्रायडे होता, पण आज स्लो वाटलं मला काम. ठीक आहे, आपण केलं व्यवस्थितपणे आपलं रुटीननुसार. आणि आता भेटूया आपण उद्या.